नमस्कार, मी नितेश पाटील। आज जवळजवळ 2003 सालापासून इथे शेतकऱ्यांची फसवणूक चाललेली आहे। 2003 साली पहिले सुप्रीम पेट्रोल केमिकल कंपनीच्या नावाने एक 100 एकर जमीन संपादित करून ठेवली। त्याच्यानंतर 2006 साली टाटा कंपनीच्या नावाने 1200 एकर जमीन संपादित करून ठेवली। परत ती जमीन MRDCला ॲक्वायर केली। त्याच्यानंतर आता 2019 साली बेकायदेशीर भूसंपादन करून परत तिथेची जमीन एक 700 हेक्टर जमीन शेतकऱ्यांची जबरदस्तीने संपादित करत आहे। शासनाचा हेतू तरी काय आहे आणि MRDCचा हेतू तरी काय आहे? 2003 सालापासून जमिनी संपादित करत आहात, तिथे अजूनपर्यंत एकही रुपयाचा प्रकल्प आलेला नाही। कुठले शेतकऱ्यांना तरुणांना रोजगार नाही। इथली लोक आसपासच्या 5 किलो परिसरात धूल खायला कंपनीत जात आहेत आणि MRDCचे अधिकारी सांगतात की आम्ही तुमच्यासाठी इथे लढतो। त्याही सांगावा की इथे शेतकऱ्याला कुठे 1 रुपयाचा कुठे विश्वासात घेतलं काय? पोलीस बलाचा वापर करून ते आम्हाला इथून हाकलवून लावतात। याच्या पुढे ते असंही करणार। उद्या कंपनीच्या गेटवर इथं स्थानिकाला उभा करणार नाही, एक बाहेरचा शेजापाजारी एक मवाली आणणार, त्याला काम देणार, त्याशी रोजगार धंदे येतात ते त्याला देणार। शेतकऱ्याच्या मुलाला सांगणार ते गार्डनमध्ये गवत काप, ही दशपल्ली तर झाडू मार, एवढंच ते करणार। शेतकऱ्यांचा आता MRDC आणि शासनावर पूर्णपणे विश्वास उडलेला आहे। त्याच्यामुळे हा शेतकरी आक्रमक झालेला आहे। वेळ आली तर आम्ही आमरण उपोषण करायला सुद्धा तयार आहोत, वेळ आली तर आम्ही मारायला सुद्धा तयार आहोत। MRDC वाल्यांना बोलू शेतकरीची मुलं आहोत, आम्ही घाबरत नाही आणि घाबरणारच नाही। उद्या आमच्यावर किती मोठा तुम्ही दबाव टाका, आम्ही कोणाला घाबरत नाही, कारण की आम्ही खोटे नाही, आम्ही कोणाच्या चोऱ्या केलेल्या नाही, आम्ही शेतकरी लबाड नाही। जे लोक आहेत ते त्याचं प्रायश्चित्त भोगून घेतील आणि ज्यांनी शेतकऱ्यांना फसवलंय, आत्महत्येतून फसवलंय, समोरून गोड बोललेत, त्यांना प्रायश्चित्त त्याची मिळणार आहे आणि शेतकरी त्यांची जागा त्याला दाखवून देणार आहे।